भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर येते। भोंदू खरातची 19 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। ईडीनं आणखी एक तक्रार नोंदवलेली आहे। खरातनं भाविकांचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालं। भोंदू अशोक खरात भोवती ईडीनं आता अधिकच फास घट्ट करत खरातसह त्याच्या पत्नीची 19 कोटी 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली। यापूर्वी एप्रिल आणि मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान 17 कोटी 70 लाख रुपयांची मालमत्ता, बँक लॉकरमधील ठेवी आणि वाहनं जप्त केली होती। त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 36 कोटी 90 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। खरातनं भाविकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालेलं आहे। यासाठी खंडणी, फसवणूक आणि धमकावण्यात आल्याचं ईडीनं म्हटलेलं आहे।